भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट होऊन घटनेत 8 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची दखल घेत प्रशासनाकडून 2 फेजमध्ये बचाव कार्य करण्यात आले। सदर घटनेत अप्रेंटिस करणारा 20 वर्षीय तरुण अंकित बाराई ह्या मुलाचा मृत्यू झाला। कंपनी प्रशासनाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली असून अंकित बाराई हा संबंधित ब्रांचच्या इमारतीत काम करीत होता, पण कंपनीचं म्हणणं आहे की अंकित तिथे फिरायला गेला होता। यावेळी उपस्थित असलेल्या कंपनीत अप्रेंटिस करणाऱ्या विद्यार्थिनींनी कंपनीच्या जनरल मॅनेजरकडून नेहमीच अप्रेंटिस करणाऱ्या मुलांना स्फोटके तयार होतात अशाच ठिकाणी पाठवले जाते। त्यामुळे घडलेल्या घटनेला कंपनीचा जनरल मॅनेजर दोषी असल्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। यासाठी मृतकाच्या परिवारासह गावकऱ्यांनी रात्री जवाहरनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून ठिय्या दिला। पोलीस प्रशासनाने मागणी संदर्भ आश्वासन दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थ शांत झाले। दरम्यान आयुध निर्माणी कंपनीत अप्रेंटिसशिप करणाऱ्या मुलींनी भावना व्यक्त करीत प्रतिक्रिया दिल्यात। तसेच सदर घटना नेमकी कशामुळे घडली व मृतकाचे परिवार आणि ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांना प्रतिनिधींनी विचारले असता ते काय म्हणाले पाहूया। वेगवेगळे विभाग आहेत, इंडस्ट्रियल सेफ्टी विभाग असेल, पोलीस विभागाशी संलग्न जे इन्व्हेस्टिगेशन करणारे विभाग असतील ते सर्व विभाग आपला इन्व्हेस्टिगेशनचं काम आता चालू करतील आणि ते आपले अहवाल देतील आणि त्या पद्धतीने पुढील कार्यवाही। अप्रेंटिसच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या जे काही म्हणणं होतं, त्यांची जी काही गाऱ्हाणी होती त्यांनी एक निवेदनाच्या स्वरूपामध्ये सविस्तरपणे आम्हाला सर्व अप्रेंटिस विद्यार्थ्यांनी लिहून दिलेली आहेत। तर त्याचं देखील आम्ही ज्या विभागाचा त्याच्याशी संबंध आहे त्यांच्यामार्फत चौकशी करून घेऊ। याच्या संबंधात ज्या प्राधिकाऱ्यांना अधिकार आहे, केंद्र शासनाचे असतील किंवा राज्य शासनाचे असतील, त्यांच्याकडे हे मुद्दे रेफर केले जातील आणि योग्य ती कार्यवाही। माझे नाव तृप्ती वडीचार आहे। मी इथे ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अप्रेंटिसशिप करताय। ट्रेड अप्रेंटिस त्यासाठी फक्त अप्रेंटिसशिप वाले गेले, त्यांच्या गरजेसाठी त्यांचा जीव गेला। आम्ही जेव्हा बिल्डिंग मध्ये ब्लास्ट झाला तेव्हा त्या दुसऱ्या बिल्डिंग मध्ये म्हणत आहेत की तुम्ही बिल्डिंग मध्ये काम नाही करणार तर तुमच्या नावाने लेटर काढेल किंवा तुम्हाला नंतर येऊन तुम्हाला काम करावं लागेल। हे काय आहे का सर? जेव्हा एका ट्रेनी असेल सर, आमच्याकडून टार्गेट नुसार काम घेतलं जातं सर। तुम्ही काम कराल तर ठीक, नाही तर तुम्हाला काढलं जाईल। हा कुठला आहे? हे कोणती उद्धट भाषा आहे? हर गोष्टीला आम्ही जर आमचे प्रॉब्लेम काय बोलतात, त्यांचे एज्युकेशन पाहून ते लेवल पाहून काय बोलतात, तुम्हाला पटत असेल तर तुम्ही करा, नाही तर तुम्ही रिझाईन लेटर द्या ना, बाहेर निघा। सांगा म्हणा, ज्यांचा जीव गेला त्यांना काय भेटणार आहे? नटवाल्यांना भेटते तरी जाय सेफ्टी नाही, आई नाहीये, त्याची बहीण आहे, भाऊ आहे, तो काय करेल? आधारस्तंभ तोच होता, सर्व काही जी आहे त्याच्यावरती होता। त्याच्या काय वाटत होते त्याच्या आई वडिलांना? जेणेकरून उद्या आम्ही त्या बिल्डिंगला असेल, आमच्या होईल तर आमचे मायबाप काय करणार? विश्वासावर पाठवते, सेफ आहेत, पोरं सेफ आहेत। फॅक्टरीवाले सेफ्टी न करता फॉरेनवर जबरदस्ती मुलांना इथं पाठवतात, बिल्डिंगला पाठवतात, डेंजर बिल्डिंग मध्ये। सीएम सर बोलतात की फिरायला गेले होते, फिरायला जायचं असं तर बाहेर पण जाऊ शकता। इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता राजू आगलावे, भंडारा। क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज। बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर।